नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एस-पी-सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड फिफ्थ स्कॉलरशिपमध्ये सेमी आणि मराठी माध्यममध्ये बघा, जो तुमचा मराठीचा सब्जेक्ट आहे पेपर 1 मध्ये त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा वाक्यांचे भाग आणि तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. डिटेलमध्ये आपण बघणार आहे. पण तुम्हाला एक माहिती मला द्यायची आहे ती म्हणजे बघा आपल्या यूट्यूबवर आणि आपल्या ॲपवर स्टँडर्ड फिफ्थसाठी स्कॉलरशिप असो, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम आणि इंग्लिश मीडियम किंवा नवोदय असो, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम त्याचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर एकदम माफक दरामध्ये तुम्ही ते जॉईन करू शकता आणि हे क्लासेस वर्षभर चालणारे आहेत. बरोबर. आणि हे जे क्लासेस असतात जनरली बघा जून जुलैमध्ये सुरू होतात. बरोबर. आणि पेपरपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळत असतात. बरोबर. पेपरपर्यंत म्हणजे जनरली तुमचा पेपर फेब्रुवारीमध्ये असतो, तर जून जुलैमध्ये क्लास सुरू होतात. बरोबर. दरवर्षी जून जुलैमध्ये ठीक आहे हे आपले क्लास सुरू होतात आणि फेब्रुवारीपर्यंत हे लाईव्ह क्लासेस तुमचे चालत असतात. बरोबर. डेली लाईव्ह क्लास असतो, संडेला टेस्ट असते. बरोबर. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर बघा इथे तुम्हाला नंबर दिसतोय, त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलसुद्धा करू शकता. ठीक आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. महत्वाचं आहे आता बघा, एक मिनिट. हां, तर बघा वाक्याचे बघा आपण इथं दोन भाग आपल्याला बघायचे आहेत वाक्याचे. कोणकोणते? एक आहे तुमचं बघा उद्देश्य, एक आहे विधेय. उद्देश्य व विधेय. बघा उद्देश म्हणजे काय, सरळ लक्षात ठेवायचं कर्ता. बरोबर. काय सांगितलंय की उद्देश म्हणजे काय तर कर्ता. बरोबर. कर्ता म्हणायचं म्हणजे वाक्यामध्ये जो काही कर्ता आहे, बरोबर, त्याला उद्देश म्हणायचं. बरोबर. आणि कर्त्याविषयी जो काही माहिती सांगणारा शब्द आहे किंवा आपण म्हणूया त्याच्यासोबत जो काही जुळणारा शब्द आहे त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतो. बरोबर. पण लक्षात ठेवा उद्देश म्हणजे काय कर्ता. बरोबर. विधेय म्हणजे काय, विधेय म्हणजे काय लक्षात ठेवा आता. बरोबर. आता विधेय म्हणजे काय हे लक्षात ठेवा की ज्यावर अप्रत्यक्ष क्रिया घडते. बरोबर. ते कर्म असते. बरोबर. म्हणजे क्रिया सोचणारा कोण असतो रे, तुमचा कर्म असतो. म्हणजे बघा कर्त्याला सोडून जे काही वाक्यामध्ये येतं त्याला विधेय म्हणतात. बरोबर. कर्त्याला सोडून, बरोबर, कर्त्याला सोडून द्यायचं आणि कर्त्याला सोडून जे काही वाक्यामध्ये येतं त्याला काय म्हणायचं, विधेय म्हणायचं. एक उदाहरण तुम्हाला मी इथं देतो. बरोबर. तुम्हाला मी एक उदाहरण इथं देतो, तुमच्या लक्षात येईल. बघा एक उदाहरण दिलं आपल्याला. सर्वात अगोदर काय करायचं बघा, उद्देश आणि विधेय हे ओळखण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर वाक्यामधलं काय करायचं आहे, क्रियापद ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे, क्रियापद. एवढे लक्षात ठेवा. उद्देश व विधेय हे दोन जर तुम्हाला ओळखायचे असतील वाक्यामधले तर त्याच्यामध्ये सर्वात अगोदर काय करायचं तर तुम्हाला वाक्यामधलं काय करायचं आहे, क्रियापद ओळखायचं आहे. बरोबर. क्रियापद ओळखल्यानंतर त्या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे हा तुम्हाला ओळखायचा आहे. आता तुम्ही म्हणा सर क्रियापद ओळखल्यानंतर कर्ता कसा समजेल, समजतो. बघा काय करायचं, जो काही तुमचं क्रियापद आहे, बघा जो काही क्रियापद आहे, क्रियापदाला तुम्हाला नारे, बरोबर, नारा, ओके, किंवा नारी हे प्रत्यय लावायचे आहेत. म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये किंवा कायने प्रश्न विचारल्यास ओके तुम्हाला उत्तर काय मिळतं, कर्ता मिळतो. म्हणजे बघा सर्वात अगोदर वाक्यातील तुम्हाला काय करायचंय, क्रियापद ओळखायचं. बरोबर. मग क्रियापद ओळखल्यानंतर तुम्हाला वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे.
बरोबर. मग कर्ता कसा ओळखणार? तर जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदाला शेवटी नारे, नारा, नारी हे जोडून प्रश्न विचारायचा. जोडून प्रश्न विचारायचा. बरोबर. कोण व काय नाही असा प्रश्न विचारला. करणारे कोण, करणारा कोण, करणारी कोण. बरोबर. असा जर प्रश्न विचारला त्यावेळेस तुम्हाला जे काही उत्तर मिळतं तो तुमचा काय राहतो? कर्ता राहतो. बरोबर. काय राहतो? कर्ता राहतो. एक वाक्य तुम्हाला मी देतो, त्यातला कर्ता तुम्ही मला सांगायचा आहे. बरोबर. रामूचा शर्ट फाटला. बरोबर. आता बघा यातील कर्ता तुम्ही मला सांगायचा आहे कोणता आहे. यातील कर्ता कोणता आहे तुम्ही मला सांगायचे. सांगा बरं या वाक्यातील कर्ता कोणता आहे. रामूचा बघा सर रामूचा सायलेंट. जेवढे विद्यार्थी रामूचा म्हटले सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. कारण मला सांगा आता बघा तुम्हाला मी काय सांगितलं की काही काही वाक्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट कर्ता शोधता येत नाही. वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला कर्ता शोधताच येत नाही डायरेक्ट. मग सर्वात अगोदर काय करायचं, याच्यामधलं तुम्हाला काय करायचं, क्रियापद शोधायचं. तर मला सांगा या वाक्यामध्ये क्रियापद आहे कोणतं. फाटला, फाटणारा, आय टोल्ड, फाटला. बरोबर. शर्ट. बरोबर. तर याच्यामध्ये क्रियापद आहे फाटला. बरोबर. मी काय सांगितलं की अगोदर तुम्हाला क्रियापद शोधायचं. फाटला. बरोबर. जो काही क्रियापद आहे त्याला प्रश्न विचारायचा. कशाने? नारे, नारा, नारी, कायने प्रश्न विचारायचा. बरोबर. मग मी असं म्हणू शकतो ना, फाटणारा कोण. बरोबर. फाटणारा कोण. बरोबर. असा प्रश्न विचारला. फाटणारा बघा, फाटणारा बघा मी नारा लावला. बरोबर. म्हणजे फाटला हे जे काही तुमचं क्रियापद आहे त्या क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावला आणि प्रश्न विचारला. फाटणारा कोण. तर मला सांगा फाटणारा कोण आहे. एक मिनिट थांबा, तुमचा माईक चालू करतो मी. मला सांगा फाटणारा कोण आहे. शर्ट, 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 बरोबर. बरोबर. ऐका, फाटणारा शर्ट आहे. बरोबर. म्हणजे फाटणारा कोण, फाटणारी कोण. बरोबर. कोण आणि कायने असं जर प्रश्न विचारला बरोबर जोडून तर आपल्याला जे काही उत्तर मिळतं तो असतो तुमचा कर्ता. बरोबर. म्हणजे इथं तुमचा जो काही कर्ता आहे तो आहे बघा इथं शर्ट. शर्ट म्हणजे तुमचा इथं कर्ता कोण आहे. शर्ट आहे. बरोबर. समजले. म्हणजे इथे काय झालंय, तुमचा शर्ट झालाय हे लक्षात ठेवा. म्हणजे शर्ट काय आहे, तुमचा कर्ता आहे. या वाक्यामध्ये शर्ट काय येतंय, तुमचा कर्ता येतंय. चला एवढं समजलं. एक वाक्य देऊ अजून. येस सर. चला काय सांगलं मी बघा. तुम्हाला उद्देश आणि विदेश हे करायचं आहे ना, अवघड आहे टॉपिक. ठीक आहे. तसं तर मी फटकन घेऊ शकतो पण तुम्हाला थोडं शिकवायचं आहे मला 1-2 वाक्य. त्यानंतर पटकनच मी घेणार आहे. त्याच्यामुळे थोडं बेसिक समजलं की नंतर तुम्हाला समजतं. बघा उद्देश व विदेश शोधण्यासाठी तुम्हाला काय करायचं, अगोदर वाक्यामधलं क्रियापद शोधायचं. क्रियापद शोधल्यानंतर त्याला काय करायचं, नारे, नारा, नारी याने कायने किंवा कोण असा प्रश्न विचारायचा. प्रश्न विचारल्यानंतर जे काही उत्तर मिळतं तो तुमचा कर्ता. आणि कर्ता म्हणजे काय तर उद्देश. कर्ता म्हणजे काय आहे तर उद्देश.
करता म्हणजे काय तर तुमचा उद्देश हे येतं. ठीक आहे, चला आता एक वाक्य अजून देतो. ठीक आहे, एक वाक्य अजून देतो. ठीक आहे, बघू आता आपण तुम्हाला उत्तर काय येतं. तुमचं उत्तर काय येतं बघूया. एक मिनिट. अरे पेनला काय झालंय यारचे. मला वाटते आज उगाच त्रास देते यार हे तर. एक मिनिट. ठीक आहे, हे उगाच पेन त्रास देते. सगळ्यांनी थांबा एक मिनिट. ठीक आहे, चालते बघा. काय कधी चालते काही समजत नाहीये याचं पेनचं. ठीक आहे, रामरावांचा ठीक आहे कुत्रा मेला. चला आता पेन थोडीशी अडखळत चालत आहे पण समजून घ्या तुम्ही. चला सर्वात अगोदर हे जे वाक्य आहे यातील मला सांगा. आता तुम्हाला काय करायचं, कर्ता शोधायचं. तर सर्वात अगोदर मला कर्ता सांगा कोणता असेल. मेला 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 मेला. कर्ता कर्ता क्रियापद नाही, कर्ता म्हणतोय मी. कुत्रा 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 रामरावांचा कुत्रा इज इक्वल टू डॉग. माणसा नाही कुत्रा. बर कुत्रा इज इक्वल टू डॉग. बघा कसं शोधलं तुम्ही. बघा तुम्हाला जर इथं कर्ता शोधायचं असेल तर सर्वात अगोदर काय करायचं, क्रियापद शोधायचं. बरोबर. मग मला सांगा इथं क्रियापद काय आहे, मेला. बरोबर. तुम्हाला काय सांगितलं मी, जो काही क्रियापद आहे त्याला नारे नारा नारी ने प्रश्न विचारायचा. बरोबर. ठीक आहे, मरणारे कोण प्रश्न विचारले. मरणारे कोण, तर तुमचं उत्तर येतं मरणारा कुत्रा. बरोबर. म्हणजे कुत्रा काय झालं तुमचं इथे काय होतं रे, कुत्रा काय होतं तुमचा इथं कर्ता होतो. बरोबर. काय झालं कर्ता. म्हणजे कर्ताच म्हणजे काय तर तुमचा उद्देश. कर्ता म्हणजे काय तर उद्देश. चला एवढं समजून घ्या. आता जाऊया आपल्या महत्वाच्या भागाकडे. छोटस आहे बघा. सर्वात अगोदर काय करायचं तुम्हाला, क्रियापद शोधायचं. जास्त अवघड नाहीये. सर्वात अगोदर काय करायचं तुम्हाला, क्रियापद शोधायचं का आहे. बरोबर. आणि त्या जे क्रियापद आहे बरोबर त्या क्रियापदावरनं जर तुम्ही त्याला नारे बरोबर नारा नारी बरोबर याने जर काय किंवा कायने जर प्रश्न विचारला जोडून बरोबर तर तुम्हाला कर्ता मिळतो. बरोबर. मग तुम्हाला काय करायचं, क्रिया करणारा कोणी शोधायचं. सर्वात अगोदर क्रियापद शोधायचं. त्यानंतर क्रिया करणारा कोण म्हणजे कर्ता शोधायचा. बरोबर. म्हणजे जो क्रिया करणारा असतो, क्रिया करणारा म्हणजे कोण रे, कर्ता. बरोबर ना. म्हणजे जो क्रिया करणारा आहे तो मुख्य भाग, जो काही मुख्य भाग आहे त्याला उद्देशाचा असतो. बरोबर. म्हणजे क्रिया करणारा हा जो मुख्य भाग आहे हा उद्देशाचा असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की क्रिया करणारा हा उद्देशाचा भाग आहे. म्हणजे कर्ता जो आहे तो उद्देशाचा भाग आहे. आता तुम्हाला सांगितलं उद्देश म्हणजे काय, कर्ता. ठीक आहे. आणि त्याच्या संबंधाने येणारे शब्द सुद्धा उद्देशाचे भाग असतात. बरोबर. त्याच्या संबंधाने जे काही शब्द येतात ना ते सुद्धा काय आहे, उद्देशाचेच भाग असतात. ठीक आहे. मग त्याला सोडून जे आहे बाकीचं त्याला काय म्हणतात, विधेय म्हणतात. म्हणजे काय करायचं, कर्ता आणि कर्त्याला जे काही शब्द येतात बरोबर ना, कर्त्याला जे काही शब्द जुळतात तो उद्देशाचा भाग झाला. कर्ता आणि कर्त्याला जे काही उद्देशाचे जे काही शब्द येतात बरोबर ना जुळतात त्याला उद्देशाचा भाग म्हणतात. आणि जे काही उरलेले शब्द आहेत मग त्या वाक्यामध्ये तो झाला विधेय. बरोबर. तो काय झाला त्याला आपण विधेय म्हणतो. बघा उद्देश भागानंतर विधेय भाग ठेवल्यास वाक्य व्याकरण दृष्ट्या बरोबर असते. म्हणजे बघा उद्देश म्हणजे कर्ता आणि त्यानंतर विधेय ठेवल्यास वाक्य बरोबर होतं व्याकरण दृष्ट्या. बरोबर. हे जर योग्य वाटत नसेल
तर आपण उद्देश व विधेय भाग ओळखताना चूक करतोय. बघा काय करायचंय, उद्देश ठेवायचा आणि नंतर काय करायचंय, विधेय ठेवायचं. उद्देश म्हणजे काय, कर्ता आणि कर्त्याच्या संबंधित शब्द, आणि विधेय म्हणजे काय, राहिलेले शब्द. हे जर आपण बरोबर अगोदर उद्देश ठेवला, नंतर विधेय ठेवला आणि वाक्य जर बरोबर वाटलं, बरोबर, तर ठीक आहे. आणि ते जर बरोबर वाटत नसेल तर समजायचं की आपण उद्देश व विधेय करताना काय करतोय, ओळखताना चूक करतोय. बरोबर. आता समजा तुम्ही ठरवलं की सर हे विधेय आहे, हे उद्देश आहे, मग काय करायचं, उद्देशाला अगोदर ठेवायचं, बरोबर, विधेयाला नंतर ठेवायचं. वाक्य जर बरोबर वाटलं तर ते बरोबर आहे, म्हणजे तुम्ही उद्देश व विधेय बरोबर ओळखलं. आणि बरोबर वाटत नसेल तर तुम्ही कुठेतरी चूक केली याचा अर्थ होतो. चला एक वाक्य आपण घेऊ. ठीक आहे, एक वाक्य घेऊ, यावरून तुम्हाला समजेल आता मी काय म्हणतोय ते. ठीक आहे, बघा एक वाक्य आहे, हा नवीन शर्ट, बघा, हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला. बरोबर, समजते मी काय म्हणतोय तुम्हाला ते. बरोबर, हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला. ठीक आहे, मग मला सांगा आता याच्यामध्ये क्रियापद काय आहे आणि क्रियापदानंतर कर्ता कोण आहे. आणला क्रियापद आहे. बर, आणला क्रियापद आहे. आणला क्रियापद आहे. आणला क्रियापद. बरोबर, आणला का आहे, क्रियापद आहे. खूपच छान रे. आता मला सांगा क्रियापद तुम्हाला समजलं. आता काय करायचं, त्याला नारे नारी, बरोबर, यानं प्रश्न विचारायचा. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगायचं की कर्ता कोण. मग कर्ता कोण इथं, आई. 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 कसा प्रश्न विचारला, कसा प्रश्न विचारला, कोणी आणला, कोणी आणला. आणणारी कोण, आणि बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे काय करायचं बघा, आता या वाक्यामध्ये बघा मी म्हणलं की हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला. मग सर याच्यामध्ये कर्ता कसं शोधू आम्ही. मग काय करायचं, क्रियापद ओळखायचं. क्रियापद काय आहे, आणला. मग काय करायचं, त्याला नारे प्रश्न विचारायचं. बरोबर, नारे प्रश्न, आणणारे कोण, बरोबर ना. आणला म्हणजे ते झालं क्रियापद. मग त्याला प्रश्न विचारला, आणणारे कोण किंवा आणणारी कोण, चालतं तुम्ही कसं विचारा. ठीक आहे, आणणारे कोण किंवा आणणारी कोण. मग प्रश्न येतो, आणणारे कोण, कोण आणला, तर आईने आणला. बरोबर, म्हणजे आई जो आहे हा झाला तुमचा उद्देश. बरोबर. मग बघा त्याच्या संबंधित जे काही शब्द आहेत किंवा त्याच्याशी जुळणारे जे शब्द आहेत ते उद्देशाचा भाग आहे. म्हणजे बघा हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला. म्हणजे बघा माझ्या आईने, माझ्या आईने म्हणजे बघा माझ्या काय तर आईने, म्हणजे हे दोन शब्द जे आहेत ते काय आहेत, एकमेकांसोबत जुळतात. म्हणून बरोबर, तर माझ्या आईने हा काय झाला, हा झाला तुमचा उद्देश. हा झाला उद्देश. आणि याला सोडून जे काही शब्द आहेत त्याला विधेय म्हणतात. जसं की हा, बघा हा. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये बघा जे काही दुसरे शब्द आहेत, हा, नवीन, शर्ट, मला, आणला, हे झाले तुमचे विधेय. म्हणजे कर्ता आणि कर्त्याच्या संबंधित जे शब्द आहेत तिथं माझ्या आईने, बरोबर ना, माझ्या आईसाठी झाला ना तो. माझ्या, आता माझ्या कोणासाठी आला, तो आईसाठी शब्द आला, माझ्या आईने, बरोबर ना. म्हणजे माझ्या आईने हा तुमचा झाला इथं कर्ता, सॉरी आईने झाला कर्ता, माझ्या आईने म्हणजे तो झाला तुमचा उद्देश. बरोबर. आणि जे काही रिकामी शब्द आलेत मग हा, नवीन, शर्ट, मला, आणला, तो काय झाला, तर तो झाला तुमचा विधेय. बरोबर. मग आता हे बरोबर आहे का, आता आपण जे काही इथं केलं हे बरोबर आहे का, तर काय करायचं, जो काही तुमचा उद्देश आहे त्याला अगोदर ठेवून बघायचं. माझ्या आईने हा नवीन शर्ट मला आणला. म्हणजे बघा जर तुम्ही हा जो उद्देश आहे हा जर सुरुवातीला ठेवला, विधेय जर नंतर ठेवला, वाक्य जर बरोबर झालं,
माझ्या आईने, बघा वाक्य बरोबर झालं ना, माझ्या आईने हा नवीन शर्ट मला आणला, म्हणजे वाक्य बरोबर झालं जर त्याला आपण समोर ठेवलं तर. मग वाक्य बरोबर झालं याचा अर्थ आपण उद्देश व विधेय बरोबर ओळखलेलं आहे. ठीक आहे. नंतर घ्या, समोरून अचानक गाडी आली. बरोबर. तर आता बघा इथे प्रश्न विचारायचा, क्रियापद काय आहे? आली. बरोबर. बरोबर. तर तुम्ही असं म्हणू शकता ना इथं की क्रियापद काय? आली. मग येणारे कोण किंवा येणारे काय? तर येणारी गाडी, म्हणजे गाडी झालं बघा तुमचा कर्ता. बरोबर. बरोबर. गाडी. बरोबर. आता गाडीच्या संबंधित शब्द बघायचे आहेत. समोरून अचानक गाडी आली. बघा अचानक गाडी, समोरून सोडून द्या, समोरून हे वेगळं आहे. अचानक गाडी म्हणजे अचानक जो आहे तो गाडीसाठी शब्द आला, अचानक गाडी. बरोबर. समोरून अचानक गाडी. ठीक आहे. तर समोरून पण येतं ना, हे पण येतं बघा ना, समोरून अचानक गाडी. समोरून अचानक गाडी म्हणजे समोरून अचानक गाडी. बरोबर ना. म्हणजे हे पण घेऊ आपण, त्या समोरून अचानक गाडी म्हणजे हा झाला तुमचा बघा इथे एवढं घेता येणार नाही आपल्याला. ठीक आहे. थोडंसं काळजीपूर्वक बघा. इथं करता काय होतं तुमचा? गाडी. बरोबर. गाडी. मग समोरून अचानक गाडी आली. ठीक आहे. आता बघा अचानक आणि गाडी हे शब्द, तर हे आता तुमचा करता आहे. बरोबर. म्हणजे इथे जर बोललं बघा, इथे काय? माझ्या आईने, म्हणजे माझ्या जो आहे आईसाठी आला होता. ठीक आहे. इथे बघा अचानक आणि समोरून हे शब्द जरी आले तरी गाडीसाठी ते लागू होत नाहीत मला वाटतं. बरोबर. त्याच्यामुळे गाडी जो आहे हा तुमचा काय होतो इथं? उद्देशाचा भाग होतो गाडी. आणि जे राहिलेले शब्द आहेत समोरून अचानक आली, तर हा काय होतो? तुमचा विधेय होतो. आपण काय करू आता, समजा आपण जर समोरून गाडी घेतली तर ते वाक्य कसं होईल बघा बरं. अचानक गाडी समोरून आली. ठीक आहे. अचानक गाडी समोरून आली. ठीक आहे. किंवा गाडी समोरून अचानक आली. ठीक आहे. येतं, दोन्ही पण येतं. बरोबर. म्हणजे बघा आपण जर बघितलं इथं, तर आपण गाडी जो आहे तुमचा इथं काय होतो? करता होतोय. म्हणजे त्याला आपण म्हणूया उद्देश. बरोबर. त्याला आपण उद्देश घेऊया. आणि समोरून अचानक आली. बरोबर. म्हणजे गाडी समोरून अचानक आली, हे पण वाक्य बरोबर होतं. यावरनं समोरून अचानक आली म्हणजे हा तुमचा विधेयाचा भाग. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं थोडंसं बघा, आता याच्यामध्ये आता शब्द कसे जुळवायचे, जसं की इथं थोडासा आपला गोंधळ होतो ना, की सर समोरून अचानक गाडी आली हे घ्यायचं की नाही. आता बघा, माझ्या आईने. बरोबर. आता कसं करायचं बघा, हा नवीन शर्ट मला आईने आणला. बरोबर. आता मला आईने आणला, पण माझ्या म्हणल्यानंतर वाक्य बरोबर वाटतं ना, की आणला, आईने आणला. पण कोणाच्या आईने आणला समजतं का? नाही, माझ्या आईने आणला. मग त्यावरनं आपल्याला समजतं की माझा जो आहे म्हणजे हा तुमचा कसा झाला? उद्देशाचा भाग झाला. ठीक आहे. आता इथे बघा, समोरून अचानक गाडी आली. बरोबर. मग बघा, समोरून अचानक इथं आपण काही जरी घेतलं तरी चालतं. बरोबर. समोरून गाडी आली तरी पण चालतं, अचानक गाडी आली तरी पण वाक्य होतं. म्हणजे हे याच्यासोबत जुळत नाहीत. बरोबर. कारण बदललं तरी वाक्य होतंय ना. बरोबर. म्हणजे गाडी तुमचा काय झाला इथं? उद्देश झाला. आणि बाकीचे शब्द काय झालेत तुमचे इथं? विधेयाचे भाग झाले. ठीक आहे. चला आता आपण जाऊया पहिल्या वाक्याकडे. पहिलं वाक्य तुमच्या स्क्रीनवर आहे. सगळ्यांनी काय करायचं आहे ते वाचायचं. ठीक आहे. काळजीपूर्वक. आणि मला सांगायचं की तुमचं उत्तर इथं काय असू शकतं. ठीक आहे. प्रश्न काय बघा, पुढे दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. उद्देश भाग ओळखा व त्याचं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे. म्हणजे काय करतो, तुम्हाला उद्देश ओळखायचा आहे. उद्देश म्हणजे काय? अगोदर कर्ता ओळखा, अगोदर क्रियापद ओळखा, क्रियापदाला प्रश्न विचारा, कर्ता सापडतो आणि कर्त्याच्या संबंधित काय शब्द आहेत आणि कर्ता कुठे आहे, तो तुमचा उद्देशाचा भाग होतो. बरोबर. मग सर्वात अगोदर मला सांगा इथे कर्ता काय आहे पहिल्या वाक्यामध्ये आणि कसा प्रश्न विचाराल तुम्ही? झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या
वाकळा वाकड्या पडलेल्या होत्या. वाकड्या पडलेल्या आहेत. नाही मला डायरेक्ट नका सांगू ना, सर्वात अगोदर मला सांगा इथं क्रियापद काय आहे. पडलेल्या बरोबर बरोबर, खूप छान रे, बरोबर, पडलेल्या. मग पडलेल्याला तुम्ही प्रश्न विचारा. बरोबर, कसा प्रश्न विचाराल. वाकडा पडणारे कोण होते. हा बरोबर, पडणारे कोण किंवा पडलेले कोण. तर कोण पडलं होतं किंवा पडलेल्या काय होत्या, तर 4-5 फाटक्या वाकळ्या. बरोबर, म्हणजे नारी असा जर प्रश्न विचारला काय नाही त्याला जोडून, तर तुम्हाला जे काय उत्तर मिळतं तर तो राहतो तुमचं तिथं करता, आणि करताच तो काय राहतो, उद्देशाचा भाग राहतो. मग प्रश्न काय बघा, इथं आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला उद्देश ओळखायचा आहे. मग प्रश्न विचारायचा तर पडलेल्या. बरोबर, काय पडलेल्या. ओके, किंवा पडणारे काय, तर पडणारे म्हणजे तुमच्या वाकळा. बरोबर, म्हणजे वाकळा हे काय झालं तुमचं इथं करता होतो. बरोबर, आणि याला जोडून जे काही शब्द येतात ते तुमचे उद्देशाचे भाग होतात. बघा, झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाकळ्या पडल्या होत्या. तर 4-5 फाटक्या वाकळा, मग 4-5 आणि फाटक्या हे जे शब्द आहेत हे काय करतात रे, वाकळाला आपण काय म्हणतो, वर्णन करतात ना त्याचं. 4-5 फाटक्या वाकळा म्हणजे 4-5 फाटक्या वाकळा म्हणजे 4-5 आणि फाटक्या हे एक विशेषणाला काम करतात ना, हे एक विशेषणासारखं काम करतात. बरोबर, त्या वाकळाला त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतात. म्हणून हा जो आहे हा काय झाला रे, हा झाला तुमचा उद्देशाचा भाग, म्हणजे ऑप्शन 3 तुमचं इथं बरोबर येतं. ठीक आहे, चला. पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात. ठीक आहे, तर सर्वात अगोदर मला सांगा, इथे अगोदर तुम्ही मला सांगा, प्रश्न विचारा आणि मला सांगा इथं करता काय आहे. देतात. बघा, देण्याची क्रिया आहे ना. बरोबर, मग देणारे कोण, देणारे कोण कोण आहे. तिथे देणारे, माहिती देणारं कोण आहे. पुस्तके बरोबर, माहिती देणारे आपण म्हणू शकतो ना. देणारे कोण, इथं देणारं कोण आहे. मग देणारं काय, तर पुस्तक, माहिती समजा. मग माहिती देणारं कोण आहे, पुस्तक. म्हणजे पुस्तक काय झाला तुमचा इथं करता झाला, आणि करताच म्हणजे काय, तर उद्देश. म्हणजे इथं काय येतं, ऑप्शन नंबर तुमचं इथं 2 येतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय येतं तुमचं इथं 2 येतं. करताच म्हणजे काय, उद्देश. आणि आपला उद्देश इथं उद्देश आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला, आता मला वाटतं हा प्रश्न सोपा आहे, तुम्ही मला सांगू शकता. सेनापती बापटांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले. मला सांगा क्रियापद काय आहे. बरोबर, राबवले. बरोबर, आता प्रश्न विचारा. राबवलेला नारे नारा नारी करून. सेनापती बापट कोण होते. सेनापती बापट राबवणारे कोण राबवणारे कोण होते. बरोबर सेनापती बापट बरोबर, राबवणारे कोण. मग राबवणारे कोण होते. बरोबर, तर सफाईचे व्रत राबवणारे तुमचे सेनापती बापट. बरोबर, म्हणजे हा तुमचा इथं काय होतोय, करता होतोय. ठीक आहे, चला चौथा प्रश्न घ्या. सोपा प्रश्न आहे आणि मला वाटतं तुम्ही पटकन त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, चला समोरचा प्रश्न घ्या.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळवण्यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले. केले उपोषण उपोषण केले बरोबर. आता प्रश्न क्रियापद केले उपोषण केले केले उपोषण केले ओके, क्रियापद केले आहे प्रश्न विचारा ना त्याला, म्हणजे तुम्हाला करता समजेल. काय केले करणारे कोण साने गुरुजी बरोबर साने गुरुजी बरोबर. उपोषण करणारे कोण म्हणजे आपण म्हणूया की करणारे कोण, तर करणारे तुमचे साने गुरुजी. उपोषण करणारे तुमचे साने गुरुजी. म्हणजे करता म्हणजे काय होतं, तुमचा उद्देश होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं इथं बरोबर येतं. चला 5वा प्रश्न घ्या पटकन आणि याचं उत्तर मला पटकन सांगा. ठीक आहे. प्रश्न काय बघा. पानवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा आढळतात. ठीक आहे. तर अगोदर मला सांगा इथे क्रियापद का आहे. बरोबर. बरोबर आढळतात. मग त्याला प्रश्न विचारा. आढळणारे कोण होते पाण्यामध्ये ओल्या मातीत काय आढळत होते. बरोबर. म्हणजे बघा आढळणारे कोण. बरोबर. तिथं काय आढळतं आपल्याला. पानवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा आढळतात. मग आढळणारे काय, तर आढळणाऱ्या तुमच्या पाऊलखुणा. म्हणजे पाऊलखुणा काय झालं, तुमचा कर्ता झालं. बरोबर. कर्ता म्हणजे काय, तर तुमचं इथे उद्देश. पण उद्देश म्हणजे नुसता कर्ता का नाही, तर त्या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे जे शब्द असतात, कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द तिथे येतात ना, ते पण तुमच्या उद्देशाचाच भाग असतात. बरोबर. मग आता बघा इथे तुमचं पाऊलखुणा पण आहे. बरोबर. आता लक्षात ठेवा पाऊलखुणा तुमचं उत्तर आहे एवढं तुम्हाला समजलं. त्याच्यामुळे हे दोन्ही तुम्हाला कॅन्सल करायचे. बरोबर. आता 2 आहे तुमच्याकडे, नुसतं पाऊलखुणा की अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा. तर लक्षात ठेवा की उद्देश म्हणजे नुसता कर्ता नसतो, तर त्या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे जे शब्द असतात त्याच्यामध्ये. बरोबर. राईट. आणि त्या कर्त्याच्या अगोदर असतील. बरोबर. कर्त्याच्या अगोदर असतील तर त्याला काय करायचं, तर त्याला तुम्ही काय म्हणायचं, उद्देश म्हणायचं. ठीक आहे. जसं की अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा. बरोबर. पाऊलखुणा आहेत, मग याच्याबद्दल अधिक माहिती कोणी शब्द सांगतात, अनेक पक्ष्यांच्या. बरोबर. म्हणजे अनेक पक्ष्यांच्या हे तुमचं होतं उद्देश. म्हणजे उद्देश म्हणजे फक्त कर्ता नसतो, तर कर्त्याबद्दल कर्ता आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारे जे शब्द असतात ते पण आपल्याला इथं घ्यायचे असतात. ठीक आहे. चला आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चला जाऊया आपण दुसऱ्या आपल्या प्रश्नाकडे. त्यानंतर तुम्हाला मी काही होमवर्क पण देणार आहे. ठीक आहे. हे मला वाटते पटकन आपलं झालं तर आपलं होमवर्क पण देता येईल. ठीक आहे. बघा इथे काय करायचं, तुम्हाला विधेय ओळखायचं आहे. आता मला सांगा तुम्ही विधेय कसा ओळखाल. विधेय ओळखण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोण मला सांगेल, सांगा. विधेय कसा ओळखता येईल आपल्याला. तर जे आपलं उद्देश आणि उद्देशाला जोडून शब्द आहे ना त्याला. एक मिनिट थांबा. आता बाकीच्यांनी बोलायचं नाही, फक्त सई बोलेल आणि सई मला सांगेल की आपल्याला विधेय कसा ओळखायचा. ओके सर. पहिले क्रियापद ओळखायचे, त्यानंतर त्या क्रियापदावर प्रश्न तयार करायचा, नंतर त्या क्रियापदाचे प्रश्न तयार केल्यावर त्या प्रश्नाचे उत्तर आपले उद्देश असते. मग ते उद्देश नंतर बाकीचे उरलेले शब्द विधेय असते. बरं. हितांश. सांग बेटा कसं. आपलं बघा अगोदर काय बघितलं आपण, उद्देश कसा ओळखायचा. आता मला सांगा विधेय कसा ओळखता येईल.
तुम्हाला आयडिया आली का थोडी विधेय ओळखण्याची की नाही? नाही सर. ओके, चौधरी. Yes, sir. नो सर. नो सर. ओके, नो सांगतो. सर. येस सर. सायलेंट. नो सर. सांगतो. नो. अरे सोपं आहे. तुम्हाला उद्देश ओळखता येतो, बरोबर. वाक्यामध्ये फक्त दोनच भाग आहेत. एक आहे तुमचा उद्देश आणि जे काही राहिलेले शब्द आहेत ते तुमचे कशामध्ये येतात रे? तर ते तुमचे शब्द विधेयमध्ये येतात. म्हणजे अगोदर काय करायचं, तुम्हाला उद्देश ओळखायचा त्या वाक्यामधला, की उद्देश कोणता आहे. जसं की आपण अगोदर बघितलं, अगोदरच्या 5 प्रश्नामध्ये आपण उद्देश ओळखला. उद्देश ओळखायचा. उद्देश ओळखल्यानंतर की तुम्हाला समजले की हे 2 शब्द उद्देशाचे भाग आहेत, मग राहिलेले जे शब्द आहेत हे तुमचे विधेय आहेत. म्हणजे अगोदर उद्देशच ओळखायचा आणि जे राहिलेले शब्द आहेत हे तुमचे विधेय असतात. ठीक आहे, पहिलं तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न बघा, आपल्याला विधेय ओळखायचं आहे. विधेय ओळखताना काय करायचं, अगोदर उद्देशच ओळखायचा, राहिलेले शब्द तुमचे विधेय असतात, एवढं लक्ष ठेवून घ्या. बरोबर. बघा, अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायांच्या ठशासारखा दिसतो. बरोबर. अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. मग आता प्रश्न मी इथं विचारला, दिसणारे काय? बरोबर. मग दिसणारे काय इथं कोण सांगेल मला? दिसणारे काय आहे? दिसणारे काय आहे? अरे माणसाच्या पायाचा ठसा कसा दिसतोय ते आपण म्हणतो. पूर्ण वाक्य वाचा ना. पूर्ण वाक्य काय म्हणते? अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. म्हणजे दिसणारे काय झाले? ठसा. बरोबर, ठसा. पण कोणाचा ठसा? बरोबर. इथं आपल्याला माणसाच्या पायाचा ठसा दिसत नाहीये. बरोबर. म्हणजे जर मी याला प्रश्न विचारला, बरोबर, दिसणारे काय, तर उत्तर मिळतं अस्वलाच्या पायाचा ठसा. म्हणजे आपण म्हणणार ठसा. बरोबर. मग ठसा काय झाला? कर्ता झाला. ठसा काय झाला? कर्ता झाला. बरोबर. मग मी काय म्हणणार, त्या ठशाला ठशाचं वर्णन करणारे शब्द कोणते? बरोबर, जे की त्याच्या अगोदर येतात. जसं की अस्वलाच्या पायाचा ठसा, म्हणजे बघा हे शब्द त्याच्या अगोदर पण येतात आणि ह्या ठशाला त्याचं वर्णन पण करतात. म्हणजे अस्वलाच्या पायाचा ठसा हा झाला तुमचा उद्देश. बरोबर, हा झाला उद्देश. मग आता जे काही शब्द शिल्लक आहेत ते काय आहेत? तर ते तुमचे विधेय आहेत. म्हणजे काय काय उरलं आपल्याकडे? तर माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो, म्हणजे हा आहे तुमचा विधेय. बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला ते शोधायचं आहे. मला सांगा, पहिला प्रश्न समजलाय थोडाफार? येस सर. नाही समजला. ठीक आहे. चला दुसरा सांगतो. जर नसेल समजलं दुसरा सांगतो. बघा कसा. आता प्रश्न बघा, मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधक बाहेर सोडतात. बरोबर. ठीक आहे. मग मला सांगा, आता इथं क्रियापद कोणतं आहे? त्याला प्रश्न विचारा आणि करता मला सांगा. बरोबर. सोडणारे कोण? तर मुंग्या. बरोबर. म्हणजे मुंग्या काय झालं रे? तुमचा करता झाला. बरोबर. एक मिनिट. आणि बघा, ज्यांची फीज बाकी आहे, बरोबर, त्यांनी लवकर फीज पे करा.
ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला मग इंग्लिशचा पोर्शन जॉईन करता येणार नाही, हे सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला मी बऱ्याच वेळा मेसेज केलेला आहे तुमच्या ग्रुपवर, तुम्हाला पर्सनली, पण कुणीही अजून त्याला रिप्लाय दिलेला नाहीये. ठीक आहे. तुम्ही तुमच्या पॅरेंटला सांगा, अदरवाईज तुम्हाला पुढच्या महिन्यापासून क्लास जॉईन करता येणार नाही. ठीक आहे. बघा, तर सोडणारे कोण, तर मुंग्या. बरोबर, म्हणजे मुंग्या काय झाला रे, तुमचा इथं कर्ता झाला. बरोबर, कर्त्या झाले ना ते. बरोबर, मग त्याच्या अगोदर त्या मुंग्याला वर्णन करणारा काही शब्द आहे का, नाही. वेगवेगळ्या प्रकारचे गंधक बाहेर सोडतात, म्हणजे हा राहिलेला भाग जो आहे हा काय झाला तुमचा, मग विधेय. ओके, तो झाला विधेय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे तुमचं इथं बरोबर येतं. ठीक आहे. चला, तिसऱ्याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. बघा, कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्व दूर पसरले आहे. बरोबर, सर्व दूर पसरले आहे. ठीक आहे. मग मला सांगा तुम्ही आता इथं कर्ता काय आहे, कर्ता काय आहे किंवा क्रियापद काय आहे. बर, पसरले आहे. ठीक आहे. मग मला सांगा, त्यावरनं प्रश्न विचारा आणि मला कर्ता सांगा. कविताचे नाव बरोबर, तर पसरणारे कोण, तर पसरणारे नाव. बरोबर, पसरणारे काय आहे, नाव. म्हणजे हा झाला तुमचा कर्ता. कर्ता म्हणजे काय, उद्देश. बरोबर, मग बघा, सावरपाड्याचे नाव. बरोबर ना, सावरपाड्याचे नाव म्हणजे नाव आहे. बरोबर, आणि सावरपाड्याचे काय करतात, त्याला वर्णन करतं ना. सावरपाड्याचे नाव म्हणजे ते नाव आहे, त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, सावरपाड्याचे. बरोबर, म्हणजे हा काय झाला रे, तुमचा उद्देश झाला. बरोबर, मग राहिलेले जे काही शब्द आहेत तुमचे, कवितामुळे आज सर्व दूर पसरला आहे, हे काय होतं रे, तर हे होतं तुमचं विधेय. बरोबर, म्हणजे कवितामुळे आज सर्व दूर पसरले आहे, विधेय म्हणजे ते होतं तुमचं बरोबर. मग आता हे बरोबर आहे का चेक करायचं. काय करायचं, उद्देश अगोदर लिहायचा. सावरपाड्याचे नाव कवितामुळे आज सर्व दूर पसरले आहे. बरोबर येतं, म्हणजे तुमचं हे बरोबर आहे. ठीक आहे. चला, आता समोरच्याचं डायरेक्ट उत्तर सांगायचं, तुम्ही स्वतः करायचं. कसं करायचं काही नाही. ठीक आहे, आणि डायरेक्ट मला उत्तर सांगायचं की सर याचं हे उत्तर आहे. पुढच्या वर्षी तुम्ही 5वीतून 6वी मध्ये जाणार. पुढच्या वर्षी 5वीतून 6वी मध्ये जाणार. बरोबर, बरोबर. आता मला सांगा, क्रियापद काय आहे, जाणार. प्रश्न विचारायचा, जाणारे कोण, तर तुम्ही. तुम्ही काय झालं मग, तर तुम्ही झालं तुमचं क्रियापद, सॉरी कर्ता. मग जो कर्ता राहतो त्यालाच आपण काय म्हणतो, उद्देश. जो कर्ता आहे त्यालाच उद्देश म्हणतो, म्हणजे तुम्ही. बरोबर, आता मला सर वर्षी नाही घ्यायचं का, आता मला सांगा, वर्षी, पुढच्या वर्षी तुम्ही 5वीतून 6वी मध्ये जाणार. आता तुम्ही शब्दाबद्दल पुढच्या वर्षी आपल्याला माहिती सांगतोय का, त्याच्याबद्दल माहिती सांगतोय का, नाही. तुम्ही वेगळं आहे. बरोबर, म्हणजे हे राहिलेले जे शब्द आहेत हे काय होतात, हे तुमचे विधेय होतात. मग बघायचे बरोबर आहे काय, अगोदर ठेवायचं. तुम्ही पुढच्या वर्षी 5वीतून 6वी मध्ये जाणार, फक्त तुम्ही अगोदर ठेवायचं आणि बघायचं वाक्य बरोबर येतं का. आलं तर तुम्ही बरोबर सोडवलेलं आहे, बरोबर येतंय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3
बरोबर, हे तुमचं बरोबर येतंय. चला शेवटचं घ्या आणि पटकन मला सांगा. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. आमच्या शेजारी राहत होती. सर आमच्या शेजारी राहत होती. ऐका, आता मला तुम्ही एक सांगायचंय की त्यातला उद्देश कोणता आहे. उद्देश कोणता आहे? लता. पाटलांची मुलगी लता. बरोबर बरोबर. बघा, सर्वात अगोदर काय होती बघा, इथं काय करायचं, राहत होती, हे झालं तुमचं क्रियापद. मग राहणारे कोण, तर मुलगी, म्हणजे मुलगी झाली तुमची कर्ता. कर्ता म्हणजे उद्देश, आणि त्यासोबत काही असतील ना शब्द जे की त्या मुलगीबद्दल अधिक माहिती सांगत असतील. पाटलांची मुलगी, बरोबर ना, म्हणजे अधिक माहिती सांगतो ना तो शब्द, पाटलांची मुलगी, म्हणजे हा झाला तुमचा उद्देश. आणि राहिलेले शब्द म्हणजे काय, तर तुमचा विधेय. म्हणजे आमच्या शेजारी लता राहत होती, बरोबर. आमच्या शेजारी, सॉरी बरोबर, सॉरी रे, एक मिनिट, लता रे, लता, सॉरी, लता मी वाचलत नाही, बरोबर ना. राहत होती, तर कोण राहत होती, तर लता, बरोबर. कोण राहत होती, तर लता, बरोबर. मग लता बद्दल कोणते शब्द माहिती सांगतात, पाटलाची मुलगी, बरोबर. म्हणजे हे झालं तुमचं इथं उद्देश, बरोबर. हे झालं उद्देश, ठीक आहे. मग राहिलेले शब्द कोणते आहेत तरी तुमचे, आमच्या शेजारी राहत होती, म्हणजे हे झालं तुमचा विधेय, बरोबर. आता बरोबर आहे का, त्यासाठी काय करायचं, उद्देश अगोदर ठेवायचा. पाटलांची मुलगी लता आमच्या शेजारी राहत होती, बरोबर झाले की रे, म्हणजे हे तुमचं इथं बरोबर आहे, ठीक आहे. चला आता हे शेवटचं घ्या, यानंतरचा जो प्रश्न आहे तुम्हाला मी ती होमवर्क देणार आहे. सर्वात अगोदर काय सांगितलं बघा, तिसऱ्या प्रश्नामध्ये पुढील प्रत्येक वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत. सर्वात अगोदर काय करा, तुम्हाला उद्देश शोधायचा आणि त्या उद्देशामध्ये किती शब्द आहेत हे शोधायचं, बरोबर ना. अगोदर उद्देश कोणता आहे आणि त्या उद्देशामध्ये किती शब्द आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तर सर्वात अगोदर मला सांगा, उद्देश कोणता आहे, ते शब्द सांगा की कोणकोणते आलेले आहेत. म्हणजे सर हे 3 शब्द उद्देश म्हणून आहेत हे सांगायचं आहे, नुसतं उत्तर सांगायचं नाही, कोणते शब्द आहेत ते पण सांगायचं. गावची गावचा बंडू. ऑप्शन नंबर 4. गावचा बंडू. 3. गावचा गावचा बंडू 3. बरं, 3. कोणकोणते शब्द कोणते शब्द आले ते सांगा. गावचा बंडू. गावाचा बंडू. कोणते शब्द आलेत उद्देश मध्ये. भावची गावाचा बंडू 3. ओके, 3 शब्द आले. बरोबर, खूप छान, खूप छान. बघा, प्रश्न विचारायचा, शेतकरी होता, बरोबर. शेतकरी होता, मग आपण असं प्रश्न विचारणार. मला सांगा तुम्ही प्रश्न कसा विचारणार. कोण शेतकरी होता. शेतकरी कोण होता. बरोबर बरोबर, शेतकरी कोण होता किंवा शेती करणारा कोण असा विचारला, मग आपण म्हणणार बंडू, बरोबर. मग बंडूच्या अगोदर कोणकोणते शब्द आलेत किंवा बंडू बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कोणते, तर बावजी गावचा बंडू. बंडू म्हणजे आता बंडू बद्दल कोणते शब्द अधिक माहिती सांगतात, बावजी आणि गावचा, बरोबर. म्हणजे बावजी गावचा बंडू, बरोबर. म्हणजे याला आपण काय म्हणणार इथं, तर ते 3 शब्द, कोणता, बावजी गावचा आणि बंडू, हे काय झाले रे तुमचे इथं उद्देशाचे 3 हे झालेले आहेत. खूप छान रे, खूप छान, तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं दिसतंय, ठीक आहे. चला दुसरा प्रश्न घ्या. ऑप्शन नंबर 4. 1 मुंग्या. ऑप्शन नंबर 4 1 मुंग्या. ऑप्शन नंबर 4 मुंग्या. 1
मुंग्या. एक मुंग्या. बरोबर. चला बघा, प्रश्न काय आहे? सावध करतात. ओके, सावध करणारे कोण? तर मुंग्या. बरोबर. आता मुंग्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द त्याच्यामध्ये आलाय का? एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. तर बघा, मुंग्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द त्याच्यामध्ये नाही, म्हणजे एकच तुमचा काय आहे उद्देशामध्ये शब्द येतोय, तो म्हणजे मुंग्या. म्हणजे तुमच्या इथं ऑप्शन नंबर काय तर 4 येतं. खूपच छान. चला तिसरं घ्या. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. 3 सुधीर आणि सुमन. सुधीर आणि आणि खूप छान. बघा, शाळेत शिकणारा, शाळेत शिकणारे कोण असा प्रश्न आपण विचारणार ना. बरोबर. शिकण्याची क्रिया आहे, मग शिकणारे कोण? तर शिकणारे सुधीर आणि सुमन. बरोबर. म्हणजे सुधीर आणि सुमन. बरोबर. सुधीर आणि सुमन म्हणजे हे झाले तुमचे कर्ते. कर्त्यामध्ये किती शब्द आले? सुधीर, सुमन आणि आनीनं तो जोडलेला आहे. सुधीर आणि सुमन म्हणजे इथे 3 शब्द आहेत, हे तुमचे उद्देशामध्ये येतात. खूपच छान. चला चौथं सांगा पटकन. साहेब दो खेळ. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके, तुमचा आवाज खूपच हे येतोय रे, त्याच्यामध्ये खरखर खूपच येतोय. असो, बघा इकडे आता सांगतो. तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो. बरोबर. आता प्रश्न काय आहे इथे? खेळणारे कोण? बरोबर. खेळणारे कोण? बरोबर. तर खेळणारे म्हणजे काय आहे? एकच शब्द आलाय, आम्ही. बरोबर. आम्ही आलाय म्हणजे आम्ही. आता आम्ही बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे त्याच्यामध्ये तो खेळ. तो खेळाबद्दल झालाय. मधल्या सुट्टीत खेळत असतो नाही, तर एकच आहे आम्ही. म्हणजे आम्ही काय झाला? तुमचा उद्देश झाला. खूपच छान रे, परफेक्ट. ठीक आहे. चला त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे? शेवटचं जे आहे हे सांगायचं आहे. चला शेवटचं सांगा. तुकडोजी महाराजांचे कार्य. अनेक सेवा मंडळांनी ऑप्शन नंबर 1 2 अनेक सेवा मंडळांनी अनेक सेवा मंडळांनी. ऑप्शन नंबर 1 2. एक मिनिट. मला सांगा त्याच्यामध्ये क्रियापद काय आहे? ठेवले आहे. बरोबर. ठेवले आहे म्हणजे चालू ठेवले आहे. बरोबर. त्याला प्रश्न विचारा. ठेवणारे कोण? चालू ठेवणारे कोण? बरोबर. अनेक सेवा मंडळांनी. अनेक सेवा मंडळ. बर. चला आता बघा, थोडस बघा, आता समजून घ्या प्रश्न. बरोबर. आता बघा, प्रश्न अगोदर समजून घ्या. आता तुम्ही प्रश्न विचारलाय की चालू ठेवले आहे, तर चालू ठेवणारे कोण? ठीक आहे. तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले आहे, तर चालू ठेवणारे कोण? तर सेवा मंडळी. बरोबर. आणि आता त्या सेवा मंडळीबद्दल कुठला तरी शब्द असेल ना जो त्याचं वर्णन करतो, तर अनेक सेवा मंडळी. बरोबर ना, अनेक सेवा मंडळी. ठीक आहे. तर चालू ठेवणारे कोण? तर सेवा मंडळी. बरोबर. बरोबर. आणि आता सेवा मंडळी म्हटल्यानंतर बघा, त्याबद्दल आता सेवा मंडळीबद्दल अनेक माहिती सांगणारे शब्द कोणते आहे? अनेक सेवा मंडळी. बरोबर ना, तो पण माहिती सांगतो ना. अनेक सेवा मंडळी म्हणजे अनेक आणि सेवा मंडळी हे काय होतं?
तुमचं इथं उद्देशाचा भाग होतो. म्हणजे तुमचे इथं 2 शब्द ते येतात, अनेक आणि सेवा मंडळी. ठीक आहे, चला खूपच छान प्रकारे तुम्ही याची उत्तरं दिलीत. ठीक आहे, बऱ्यापैकी तुम्हाला ते समजलं दिसतंय. ठीक आहे, चला हे सगळ्यांनी होमवर्क घ्यायचं आहे. याच्यामध्ये काय आहे रे, पुढील प्रत्येक वाक्यातील विधेय भागात एकूण किती शब्द आहेत. जसं की आपण इथं उद्देशाच्या भागामध्ये किती शब्द आले तसं शोधलं. इथे काय करायचं आहे की विधेयच्या भागामध्ये किती शब्द आले हे तुम्हाला शोधायचं आहे. कसं शोधायचं, सर्वात अगोदर उद्देश शोधायचा, मग बघायचं की उद्देशामध्ये कोणकोणते शब्द आले, बरोबर. मग ते शब्द सोडून द्यायचे, राहिलेले शब्द तुमचे विधेयाचे असतात. मग जेवढे शब्द आले 1 2 3 4 ते ऑप्शन तुम्हाला टिक करायचं. सगळ्यांनी मी म्हणेल याचा स्क्रीनशॉट घ्या, पटकन घ्या. आणि आता 5 क्लास संपल्यानंतर लगेच अर्ध्या घंट्याच्या आत तुम्ही मला हे प्रश्न ग्रुपवर पाठवायचे आहेत. ठीक आहे, कसे सोडवले ते प्रश्न लिहायचा. उद्देश कोणता आहे, विधेय कोणतं आहे आणि किती शब्द आलेत उद्देशामध्ये आणि विधेयमध्ये हे तुम्ही मला सांगायचं आहे. पटकन ग्रुपमध्ये पाठवायचं आहे. चला पटकन स्क्रीनशॉट घ्या, घेतल्यानंतर मला सांगा घेतला का. येस सर. घेतला. येस सर. ओके, आता काय करायचं सोडवताना बघा. हो सर घेतला. ओके, याच्यामध्ये काय करायचं, सर्वात अगोदर उद्देश शोधायचा, बाजूला लिहायचं उद्देश कोणता आहे, किती शब्द आहेत. त्याच्यामध्ये लिहायचं की विधेय कोणतं आहे, विधेयमध्ये किती शब्द आहेत. वाक्य पण लिहायचं विधेयामध्ये कोणकोणतं आहे. आणि त्यानंतर पाठवायचं. नुसतं सर याचं आन्सर ए आहे त्याचं बी आहे असं मला आन्सर नकोय. ठीक आहे, चला हे पाठवा. संध्याकाळी बघा तुमचा क्लास होणार नाही, संध्याकाळी फक्त इंग्लिश मीडियमचा क्लास होणार. राईट, टेस्ट जी आहे ती आपली मेजरमेंटवर असणार. ठीक आहे, आणि त्याची लिंक सुद्धा मी संध्याकाळी 6 वाजता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला थांबूया, गुड बाय. संध्याकाळी इंग्लिश मीडियमचा क्लास कधी असणार आहे? काय बेटा, संध्याकाळी इंग्लिश मीडियमचा क्लास कधी असणार आहे? आवाज येत नाही व्यवस्थित, मला समजत नाही क्वेश्चन. सर संध्याकाळी इंग्लिश मीडियमचा क्लास कधी असणार आहे? 7 वाजता, 7 वाजता असणार आपला रेग्युलर टाइमवरच. रेग्युलर टाइमवरच तुमचा क्लास असणार आहे 7 वाजताच. इंग्लिश मीडियमचा तुम्ही ठीक आहे. जॉईन करू शकता, तुम्ही करू शकता हो जॉईन. सर. चला थांबूया हो. आपण. डिग्री उडली का? हो.